किशोर जैन अखेर राष्ट्रवादीच्या बंदराला लागले। किशोर जैन आणि आमच्यामध्ये कटुता नव्हतीच। सुनील तटकरे यांच्याकडनं किशोर जैन यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। किशोरजी म्हणत होते गेले महिना 2 महिने कुठेतरी सरकायचं असा विचार चालू होता। सरकायचा शब्द वापरला, सरकत राष्ट्रवादीच्या धक्क्याला तुम्ही लागलात। धक्का म्हणजे बंदिस्त बांध। अजितदादांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अशी मजबूत भिंत आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी राज्यामध्ये उभी केलेली आहे, त्याच्यासोबत त्या प्रवाहामध्ये येण्याचा एक चांगला आनंदाचा दिवस आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येतो आहे। बंडखोरांवर कारवाई होईल असं संजय राऊतांनी म्हटलं। शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही। ठाकरे बंधूंच्या उमेदवाराला मतदान करण्याचं लोकांनी ठरवलंय। तुम्ही आमचा पक्ष चिन्ह चोरलं तरी आम्ही लढतोय, खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। बंडखोरांवर कारवाई होईल, काही कारवाया झालेल्या आहेत, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे या वेळेला कोणत्याही शिवसेना किंवा मनसेच्या बंडखोराला लोक मतदान करणार नाही। लोकांनी ठरवलंय की ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचे। मतदार गद्दारी करणार नाही। जरी काही बंडखोरांनी स्वतःला बंडखोर समजून घेतलं असं तरी ते गद्दार। निवडणुकीच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडतात की एकापेक्षा जास्त उमेदवार असले आणि ते त्याच मेरिटचे असले तरी उमेदवार एकालाच मिळतो। अनेक ठिकाणी मनसेने आपले बंडखोर उमेदवार दिलेत। आम्हाला अशी माहिती आहे की मनसे या सर्व बंडखोर उमेदवारांना सक्रियपणे पाठिंबा देते आणि मनसे पूर्णपणे बंडखोरांच्या पाठीशी आहे आणि त्यांना सोबत घेऊन त्यांना माहिती आहे की उद्धवजी ठाकरे उद्या आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतात। त्यामुळे या सगळ्यांना दूर ठेवण्याचं काम राज ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे। माझी माहिती पक्की आहे, जिथं जिथं मनसेचे बंडखोर उभे आहेत तिथं तिथं मनसैनिक हे त्याच लोकांचं काम करतायत आणि जिथं जिथं मनसेच्या विरोधात उभाटाचे बंडखोर उभे आहेत तिथं देखील उभाटाची लोक फक्त उद्धवजी ठाकरे यांच्या गटाचं काम करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।